शिवरायांना मावळ्यांच्या विजयाची वार्ता समजली. त्यांना कधीही त्या गडीपाशी पोहोचले असे झाले होते. शिवराय गडीपाशी पोहोचले. बघतात तर काय, ते सखुजी नव्हता. थोड्या वेळाने सखुजी सावित्रीला कालकोठडीत टाकून हजर झाला. सखुजी इतक्या द्वेषात आणि रागात होता की त्या रागाच्या उन्मादाच्या भरात त्याने शिवराय आणि मावळ्यांना स्त्री, अबला, पुरुष, म्हाताऱ्या, रोगी यांना हात न लावता त्यांचे रक्षण करण्याचा सांगितलेला नियम तो विसरला. त्याचा राग इतका अनावर झाला की त्या रागाच्या आणि विजयोन्मादाच्या भरात त्यांनी स्वतः जिद्दीने लढलेल्या त्या गडीच्या मालकिनीवर म्हणजे सावित्रीवरती प्रसंग करण्याचा प्रयत्न केला. सरदारांनी व मावळ्यांनी त्याला प्रतिरोध केला, पण शेवटी एका बाईचे शिर तर भ्रष्ट झालेच होते. शिवरायांना मावळ्यांच्या विजयाची वार्ता तर समजलीच आणि सखुजी गायकवाडच्या कुकर्माची. राजे गडीवर गेले, गादीवर स्थानापन्न झाले. त्यांनी सावित्रीला आणण्याची आज्ञा केली. सखुजी त्यांच्या बाजूला छाती काढून उभा होता. सावित्रीला आणले गेले. सावित्री घाबरलेली, गांगरलेली होती. आता माझं कसं होणार? हा शिवाजी मला मारून टाकणार आणि माझं बाळ अनाथ होणार. मग हा क्रूर शिवाजी माझ्या बाळाला सुद्धा मारून टाकणार. किती किती कीर्ती ऐकली होती याची, पण ते सारं खोटं निघालं. सारं खोटं निघालं. हा शिवाजी माझ्या बाळाला मारून टाकणार. जराचा सरदारच काकळी झालेल्या स्त्रीवरती प्रसंग करू शकतो, तिच्या हातापायात बेडा टिपून तिला कालकोठडीत टाकू शकतो, तर हा तर त्यांचा राजा आहे. हा किती क्रूर असेल. सावित्रीचे विचार चक्र सुरू झाले. तिने महाराजांना आर्तशात घातली. महाराज महाराज मला मारा, महाराज मला मारा, पण माझ्या बाळाला मारू नका. हे तिचे करुण शब्द ऐकताच शिवराय गहिवरले. त्यांनी सावित्रीच्या बाळाला आणण्याची आज्ञा केली. बाळाला महाराजांनी हातात घेतले. सावित्रीचे काळीज धडधडत होते. तेवढ्यातच त्यांनी सावित्रीला बंधनमुक्त करायची आज्ञा केली. सावित्री पळत जाऊन महाराजांच्या पायावर पडली. महाराज माझ्या बाळाला मारू नका, महाराज माझ्या बाळाला मारू नका. शेवटी शिवाजी राजांच्या मुखातून तिच्यासाठी शब्द बाहेर पडले. ताईसाहेब, ताईसाहेब, कोण म्हटलं मी तुम्हाला मारणार आहे आणि ह्या बाळाला मारणार आहे? मी तुम्हाला ताई म्हटले म्हणजे हा माझा भाचा नव्हे. मी माझ्या भाच्याला पहिल्यांदाच भेटतोय. त्याला काहीतरी दिलेच पाहिजे. त्याच्या दूध भातासाठी ही जिंकलेली गडी मी त्याला देऊन टाकते आणि हा आजूबाजूचा प्रदेश तुमच्या चोळी बांगडीसाठी. सावित्री आश्चर्याने शिवाजी राजांकडे पाहते. शिवरायांनी स्मित असे केले. नंतर त्यांनी सखुजी गायकवाडकडे नजर मिळवली. त्याला पाहताच त्यांच्या डोळ्यातून अंगारे बाहेर लागले. त्यांचा हा रुद्र अवतार पाहून सखुजी घोरपळून गेला. तो त्यांच्या पायावर पडला. महाराज माफी द्यावी, महाराज माफी द्यावी, पुण्यांदा असं घडणार नाही, माफी द्यावी महाराज, माफी द्यावी. हे त्याचे शब्द ऐकताच शिवरायांचा अधिकच स्त्रीपापण आला. त्यांनी त्याला क्रोधाने दूर केले. काय सखुजी, काय केलं तुम्ही? मोगली जुलमी सत्तेतून प्रजा, अब्रू, स्त्रीचे रक्षण व्हावे यासाठी आम्ही हे स्वराज्य निर्माण केले आणि तुम्ही बहिणीवर हात टाकण्याचा प्रयत्न केलात. नाही सखुजी, नाही. या गुन्ह्याला माफी नाही. सखुजी पुरता ढसळला. या गुन्ह्याला शिक्षा तर झालीच पाहिजे. शिवरायांनी आदेश केला, सखुजीचे दोन्ही हात तोडून टाका. ज्या हाताने परिस्थितीला स्पर्श केला ते हात तोडून टाका आणि हे डोळे उघडून काढा. सखुजी पुरता ढसळला. सावित्री हे सर्व काही पाहत होती. तेवढ्यातच सांडस घेतलेले पलटोधारे आले. सखुजीला पकडण्यात आले. किंकाळ्या पाठोपाठ सखुजीचे दोन्ही डोळे काढले गेले, हात तोडले गेले. शिवरायांनी आज्ञा केली की सखुजीला पन्हाळ्याच्या कालकोठडीत टाका आणि सावित्रीला बाइज्जत मुक्त करा. असा होता एक